हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर इथे मी कोवळी लुसलुशीत अशी आपली कांद्याची पात घेतलेली आहे. याला जावळाची पात म्हणतात. म्हणजे जी सुरुवातीला आलेली असते नवीन, एकदम कोवळी असते. तर ती जवळजवळ मी दोन मूठ असं घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी कट करून घेतली. आणि कट करून घेतल्याच्या नंतर तुम्ही धुवू शकता किंवा धुवून पाणी निथळून पुन्हा कट करू शकता. तर मी इथं धुवून परत पाण्यात घातली. पाण्यातून पुरणाच्या चाळणीत काढून पाणी निथळण्यासाठी 1-2 मिनटं तसंच ठेवून देणार आहे. त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ व्यवस्थित म्हणजे धुवून घेतली, भिजवलेली नाही. कांद्याची पात शिजत असताना ती व्यवस्थित अशी भिजली जाते. त्यानंतर मूठभर हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि भाजताना उडू नये म्हणून मग मी त्याचे 2-2 तुकडे केले. आणि आता आपल्याला हे थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर आणि मिरच्या भाजून घेते आहे. तर मिरच्या भाजत आल्या की आपल्याला त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 मूठभर शेंगदाणे घालायचे आहेत. हे सगळं मिळून थोडंसं भाजून घ्यायचं खरपूस छान. पुन्हा कढईमध्ये तेल टाकायचं आहे फोडणीसाठी. आणि हे जे काही आपण भाजलेलं आहे शेंगदाणे, लसूण आणि मिरची हिरवी, तर याचं आपल्याला वाटण करायचं आहे जाडसर. तर आता हे मी मिक्सरला वाटून घेते. तर या पद्धतीने आपल्याला हे वाटायचं आहे. तर तेल आपल्या इकडे गरम झालं आहे, त्याच्यात हे वाटण घालायचं आणि 1-2 मिनटं फक्त आपल्याला ते परतून घ्यायचं. त्यात लगेच आपल्याला कांद्याची पात घालायची आहे आणि ही कांद्याची पात पूर्णपणे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला अतिशय छान लागते ही पात. आता मी हरभऱ्याची डाळ धुवून घालते. कमी जास्त आवडीनुसार घालू शकता. आता ही पात शिजल्याच्या नंतर खूप त्याची कमी होते क्वांटिटी. आणि मीठसुद्धा तुम्हाला भाजी शिजत आल्याच्या नंतर घालायचं, म्हणजे अंदाज येतो की आपल्याला किती मीठ घालायचे. जर तुम्ही आत्ता घातलं आणि भाजी शिजल्याच्या नंतर खूप कमी होते आणि मग एखाद्या वेळेस खारट होऊ शकते. तर इथे तुम्ही बघू शकता मी शेवटी मीठ घातलं, भाजी व्यवस्थित अशी मिक्स केली. खूप मस्त झालेली आणि बघू शकता. आता ही भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम सर्व करत आहे. बघू शकता मस्त कांद्याची भाजी, गरमागरम बाजरीची भाकरी. थंडीच्या दिवसात बाजरी खायला चांगली असते. उन्हाळ्यात आम्ही नेहमीच ज्वारी खातो, पण थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरीच खायला हवी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.